जीवन समजून घेताना पार्ट 7 आध्यात्मिक साधना. आध्यात्मिक साधना आपल्या आनंदाचा पाया आहे. संकट आली असता ती मार्गदर्शन करते आणि आनंदाच्या प्रसंगी ती आपले पाय जमिनीवर ठेवते. ध्यानधारणेमुळे चिंता, भीती, राग या सगळ्यांचा स्वीकार करण्यास मदत होते. हे अतिशय उपयुक्त आहे. भरून काढण्याच्या आपल्या नैसर्गिक क्षमतेला आपण त्यानंतर कार्य करू देतो. थिच नॉट व्हॅव. आपण या जगात राहतो, तथापि आपण या जगातले नाही या आधारावर आध्यात्मिकता अवलंबून आहे. आपली खरी ओळख लक्षात न घेणं हे आपल्या अनेक समस्यांचं मूळ आहे. आपण आध्यात्मिक अनुभव असलेले मानवी जीव नसून मानवी अनुभव असलेले आध्यात्मिक जीव आहोत. आपण शेकडो प्रवचनं ऐकू, लाखो पुस्तकं वाचू, पण जोवर आपण आध्यात्मिक साधना करत नाही तोवर आपले प्रयत्न अपुरे आहेत हे लक्षात घ्यायला हवं. साधना समजवण्याची सोपी पद्धत म्हणजे जोडण्यांची चढती श्रेणी लक्षात घेणं. प्रत्येक क्षणाला आपण 3 चेहऱ्याच्या जोडण्या करू शकतो किंवा बंध बांधू शकतो. आपल्या बाहेर. आपला बहुतांशी वेळ बाहेरच्या जगाशी जोडून घेण्यात जातो. नातेसंबंध, आपलं काम आणि नेटवर्किंग या सगळ्यात आपण अडकलेले असतो. या तिघांचं महत्त्व कमी नाही. तरीही आपल्याला जर आंतरिक दिशा नसेल तर आपण भलत्याच मार्गाने भरकटत जाऊ. आपली उणीव कोणाला भासणार नाही किंवा आपल्या आवाक्याबाहेरचं सगळं चांगलं असं विचार करणं किंवा असंतुलित आयुष्य जगणं हे सगळे कशाचे द्योतक आहेत. बाहेरून मिळणाऱ्या आनंदाचा प्राधान्यक्रम आपण चुकवला आहे हे यावरून समजतं. आपल्या आत. या दैनंदिन जीवनात देखील अनेक जण अंतरंगात समाधान शोधतात. आयुष्याशी झगडणारे, बाह्य जगावर विजय मिळवण्यासाठी स्वतःची परीक्षा पाहणारे, आंतरिक जगाबद्दल उत्सुकता असणारे आणि कधीतरी सत्याचा मागोवा घेणारे सर्वजण हा आंतरिक प्रवास करू धसतील. आपल्या पल्ल्याड. निव्वळ आंतरिक प्रवास करणाऱ्यांना योग्य दिशा न मिळाल्याने किंवा आपली उन्नती होत नसल्याचं लक्षात आल्याने उद्विग्नता येऊ शकते. ताशी 70 नॉट इतक्या वेगाने चालणाऱ्या पण होकायंत्र नसणाऱ्या जहाजासारखी त्याची अवस्था असते. आपल्या पल्ल्याड जोडलं जाणं म्हणजे ईश्वराशी नातं पुन्हा प्रस्थापित करणं किंवा आपल्याहून श्रेष्ठ अशा कोणाशी जोडून घेणं. ईश्वर एक आहे. वेगवेगळ्या प्रदेशात तो भिन्न भिन्न रूपात ओळखला जातो. इतकंच काय तो फरक. त्यामुळे तुम्ही माझ्या ईश्वराशी जोडले जाता की तुमच्या ईश्वराशी जोडले जाता हा मुद्दा गौण ठरतो. ईश्वराशी जोडलं जाणं तेवढं महत्त्वाचं. लाईटचा बल्ब जोवर विजेशी जोडला जात नाही तोवर तो टंगस्टन फिलामेंट असलेला निव्वळ काचेचा गोळा असतो. ज्या क्षणी त्याच्यात वीज प्रवाह खेळू लागतो त्या क्षणी तो इतरांना प्रकाश देतो. त्याच धर्तीवर मी म्हणेन की आपल्या व्यतिरिक्त आणि आपल्याहून श्रेष्ठ अशा कुणाशी असलेलं आपलं नातं आपल्या प्रेमाची अनुभूती देतं. त्यातूनच आपण इतरांना प्रेम द्यायला प्रवृत्त होतो. हॅरी अगदी मन लावून ऐकत होता. मी पुढे म्हणालो, मुक्कामाला पोहोचण्यासाठी ज्याप्रमाणे अनेक रस्ते असतात त्याप्रमाणे ईश्वराशी जोडलं जाण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या धर्म आणि पंथ अशा सीमांच्या पल्ल्याड आहेत. काहींना प्रार्थना करणं योग्य वाटतं. आत्मविष्काराचा तो एक सोपा पण परिणामकारक मार्ग आहे. मी स्वतः प्रार्थना करतो, मात्र माझं आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यासाठी मला ध्यानधारणा अधिक भावते. ध्यानधारणा करताना मी ज्या अनेक पद्धती वापरतो त्यातली एक पद्धत मंत्रध्यान ही आहे. म्हणजेच ईश्वराचं नाव घेत त्या पवित्र ध्वनीवर लक्ष केंद्रित करत मी काही काळ ध्यान करतो. त्यामुळे मनातली चिंता दूर व्हायला मला मदत होते. आधुनिक विज्ञानाला ध्यानधारणेचे अनेक लाभ लक्षात आले आहेत. ताण कमी करणं,
जीवनाचा उद्देश लक्षात येणं, सृजनशीलता वाढवणं हे काही वानगी दाखल लाभ म्हणता येतील. प्राचीन पौरात्य साहित्य वाचनाने या संदर्भात सखोल दृष्टी मिळू शकते. ध्यानधारणा विमानासारखी आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही उंच जाता, त्यानंतर दूर जाता आणि सरतेशेवटी दृश्य जगताच्या पल्ल्याड जाता. मी ध्यानधारणेची तुलना विमानाशी करते, कारण उड्डाण करता क्षणी आपण उंची गाठू लागतो. आयुष्याच्या काळज्या आणि चिंता आपल्या वाट्याला येतात. त्याचं कारण म्हणजे आपला दृष्टिकोन. त्याउलट याच काळज्यांकडे आणि चिंतांकडे उंचावरून पाहण्याची, त्यांची टेहाळणी करण्याची संधी आपल्याला ध्यानामुळे प्राप्त होते आणि शांतता व स्वस्थता यांचा अनुभव आपल्याला येतो. ध्यानधारणा योग्य प्रकारे साधता येऊ लागली की मग आपण दूरवर पोहोचू लागतो. त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाचा कायापालट, सर्वोत्तम गुणांचा विकास आणि आत्मविष्काराची अनुभूती यांचा लाभ होतो. आपण स्वतःचीच सर्वोत्तम आवृत्ती होतो. मात्र यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे खूपदा अज्ञानामुळे आपल्या लक्षात येत नाही की आपण तिथे पोहोचलो आहोत. उदाहरणार्थ, वेगाने उडणाऱ्या विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहिलं असता विमान फार हळू चाललं आहे असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी 8-10 तासांनी तुम्ही अर्ध जग ओलांडलेलं असतं. ध्यानधारणेला अडथळा आणणारी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपलं मन. एखाद्या माकडासारखी त्याची सतत चलबिचल सुरू असते. निव्वळ आपल्या सांगण्यामुळे मन शांत होत नाही. त्यासाठी आपल्याला मनावर नियंत्रण ठेवावं लागतं. ही शिस्त म्हणजे ध्यानधारणा असं म्हणता येईल. एक सोपं उदाहरण देतो. मुंबईच्या लोकल्समुळे शहरांचा आर्थिक विकास होतो, परंतु रेल्वे मार्ग, समय सारणी म्हणजेच शेड्यूल आणि गंतव्यस्थान या शिस्तीमुळे सर्व लोकल्सचा प्रवास योग्यरित्या होतो. तसंच मनाला जर ध्यानधारणेची शिस्त लावली नाही तर ते गंतव्यस्थानी पोहोचणार कसं? वाटलं तर ध्यान केलं, नाहीतर सोडून दिलं. हेच मनाला आवडेल. ध्यानधारणा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी देखील काही काळ द्यावा लागतो. अनेक प्रथितयश व्यक्ती, उच्चपदस्थ अधिकारी नित्यनियमाने ध्यान करतात, परंतु त्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही असंच मला वाटतं, हॅरी प्रांजळपणे म्हणाला. मी मांडत असलेल्या वेगवेगळ्या संकल्पनांमुळे बहुधा तो गोंधळला होता. ज्यांना वेळ नाही त्यांनी आवर्जून ध्यान केलं पाहिजे, मी हसून म्हणलं. सरावामुळे मी आता रोज 2 तास सलग ध्यान लावू शकतो. अर्थात हे आता साध्य झालं. सुरुवातीला तर जेमतेम 5-10 मिनिटे टिकायचा माझा निश्चय. त्यामुळे मनाला उभारी वाटत नसे. मान डोलावत हॅरीने विचारलं, इतक्या वर्षाच्या सरावानंतर तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल जाणवतो का? अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं तर हो. ध्यानधारणेचे आपल्यावर झालेले परिणाम लक्षात येण्यासाठी पुढच्या जन्मापर्यंत थांबण्याची गरज नाही. नित्य सराव आणि योग्य मार्गदर्शन या दोन्हींमुळे याच जन्मात आपल्याला बदल लक्षात येऊ लागतो. माझ्या उत्तरामुळे हॅरी प्रभावित झालेला दिसला. मघाशी कृतज्ञतेचं महत्त्व सांगताना काय म्हणालो ते लक्षात आले का? मी विचारलं. अर्थातच, तो तत्परतेने म्हणाला. ध्यानाची सवय लावून घेतली की कृतज्ञतेची भावना मूळ धरू लागते आणि मग सर्व नातेसंबंधात ते उपयुक्त ठरते. कृतज्ञता ही नातेसंबंध दृढ करणारी भावना आहे. कारण आपल्याला लोकांकडून आपल्याला किती खंबीर आधार मिळतो ते आपण पाहू लागतो. हॅरीचं बोट अस्वस्थपणे स्टीअरिंग व्हीलशी चाळा करू लागली. ते पाहून मी विचारलं, काय आहे तुझ्या मनात? मी आणि माझे बायको कसे वागतो आम्ही एकमेकांशी? त्याच्या या उत्तरासरशी माझ्या लक्षात आलं की दुसऱ्या जीवनचक्राबद्दल बोलण्याची वेळ आली आहे. सारांश: आपण आध्यात्मिक अनुभव असलेले मानवी अनुभव असलेले आध्यात्मिक जीव आहोत. आपण म्हणजे शरीर नाही आणि आध्यात्मिक जीव आहोत.
जोडण्याची उच्च श्रेणी आपण समजून घेतली पाहिजे. सरतेशेवटी आपल्या पल्ल्याड असलेल्या त्या उच्च ईश्वराशी जोडलं जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे जगभर आनंद आणि आत्मसुख पसरवण्याचं सामर्थ्य आपल्या ठायी येतं. ईश्वराशी जोडण्याचे अनेक मार्ग आहेत. आपला स्वतःचा ईश्वर असू शकतो. तसं असेल तर फारच छान. आपण त्वरित खोलवर बुडी मारली पाहिजे. माझ्यासाठी मंत्रध्यान सर्वाधिक परिणामकारक ठरलं.